आषाढी वारी प्रत्येक वर्षाप्रमाणे सद्गुरू काशीनाथ बाबा यांच्या आशीर्वाद तर गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे भावेश ओझे युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आम्ही तिथं मालशिरसला, तर आजचा वस्ती वेलापूरला. तर आम्हाला उठायला वगैरे जाम टाइम झाला. आम्ही कारण की बाजूला दुसरीकडे झोपलेलो आणि तंबून नव्हतं झोपलो, तर आम्हाला उठायला वगैरे खूप टाइम झाला. तर आम्ही आहो लय माग 4 जण, आनंद काका ना, यशवंत मामा, मी आणि सनेश 4 जण आहो माग. तर पालखी ते बरीचपूर गेले, 2-3 किलोमीटर गेले. बिंदोडचे आहोत, त्याच्याबद्दल आम्ही कव्हर करू अंतर बघू. मथुर कवरा फात धावतात, 4 मथुरा तो उतरल्या. आता आम्ही आमच्या पालखीजवळ पोहोचलेला आहोत. तर तुम्हाला एक एक्सपेन्सिव्ह काहीतरी दाखवत आहोत. आमच्या बरोबर एक कुत्रा पण चालतं बघा. आमच्या दिल्ली बरोबर कुत्रा पण चालतंय. तुम्ही आता अरे पण आम्ही 4ला उठले, 4ला उठले, आम्ही 3ला उठले, 4ला उठले, 5 वाजता निघलं तिथे बघा तुम्ही. असं आमच्या बरोबर चालत राहते तो. बऱ्याच टाइमापासून चालत होतो म्हणून फोन केला. व्हिडिओ काढला डायरेक्ट आषाढी वारी प्रत्येक वर्षाप्रमाणे सद्गुरू काशीनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने संपन्न होणारी आपल्या ठाणे जिल्ह्यातून बहुसंख्येने वारकरी बांधव, भगिनी माता या उपस्थिती आलेले आणि मोठे मोठे कलाकार, गायनाचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार या कार्यक्रमासाठी आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जात. आता 2 दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद व्यक्त झालेला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. आता जरा विश्रांती होती ना, निघल्या पुरं. तर बाकीचे पोरं आरचे पुरे गेले ना. आम्ही थांबल्या माग तिथे आता इष्टाचा बाजू लागली पब्लिक माग. तर नाश्ता येईल आता पुरं. आणि आज वाटतं 1 नाही तर 2 वाजता असतील ना. उद्या ना चालायचं ना, बहुतेक उद्या पंढरपूरला पोहोचू. बहुतेक जर आजवर वस्ती नसल्या 2, बहुतेक उद्या पंढरपूरला पोहोचू. आजचा झालाचा सेकंड लास्ट दिवस, उद्या लास्टचा दिवस असेल. तर जरा बघू शकता मी कसा एकदम क्लायमेट भारी आहे. कालच्यासारखा पाणी नाही, तर वाटोला लागलेलं माहिती ना कुठं झोपलेलं. कालने तर बरेच हालत झाली आमची, ते सांगू आता तुम्हाला. पहिल्यानंच आमचा नाश्ता बिष्टा करून झालेला. तिथं काही व्हिडिओ टाकायला नाही भेटलाय, कारण की मी फोन स्विच ऑफ झाला ना, फोन चार्जिंगला लावलेला. तर नाश्त्याला काय होता, साबुदाण्याची खीर आणि बटाट्याचा चिवरा, बटाट्याची वेपर आणि काजे. चलो, तर त्या सगळं खाऊन आता निघल्या पायी. आता कुठं वस्ती येतं, वेलापूरला वाटतं वस्ती आज. लक्षात पुरवल्या. आणि तुम्हाला दाखवतो, तुम्ही केव्हा बघला पण नसेल, त्यासाठी आम्ही शेती बघायला आल्या इकडे. बघा, ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. केव्हा बघल्या की नाही मला नाही माहिती, म्हणून माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो. नक्कीच बघा ड्रॅगन फ्रूटची शेती.
कणाची आहे ड्रॅगन फ्रूट मक्याची नाही ती. तुमची आवाज तर लय बिकट झाली बाबा बाबा पाय असं दुखतात ते सांगून सुद्धा नाही. तर पुरे येऊन जरा जाम पुरवले पालखी लई माग पुरे. मित्रांनो काही नाही आता झाले आमचा बोसका पोचल्या पोचल्या माझी यो मालिश करणार करशील ना रे? ए मी ओळखी नाही. विधी शिव काही नाही करेल हो मालिश माझी. मला तर वाटतं करेल मालिश. बघू आता पोचल्यावर समजेल. ठीक आहे जाऊ शिरक दा बरोबर नसनेस हल्ली मोबाईल पण पकडायचा हिंमत नाही आवडा हात. तरी पण तुमच्यासाठी मी मोबाईल पकडता लक्षात ठेवा. जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करा नक्कीच. जस्ट 2:30 वाजता मी आमच्या वस्तीवर पोहोचलेलो आहो. माझी हालत आवडी खराब झाली तर सध्या फोन पण हाताने जायची हिंमत नाही वर. कसा पोहोचले आमचं आम्हाला माहित आहे. ऊन तर आवरा सांगून सुद्धा नाही. आणि यायला आमच्या तंबून ना माझी काही पुरं मला नाही वाटत काही हिंमत होईल ब्लॉग बनवायची. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करता हूँ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्रीराम. बावीस ब्लॉग सबस्क्राईब करा. यो यो. दिला